कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावामध्ये तीव्र वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। येथील मेस्त्री कुटुंबाच्या घरावर अचानक औदुंबराचे मोठे झाड आणि बाजूला असलेला भेडला माड उन्मळून पडला। झाडाच्या आजश्र फांद्या मेस्त्री यांच्या 3 घरावर पडल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले। वादळ एवढे भयानक होते की झाड कोसळत असताना भला मोठा आवाज झाला। सुदैवाने या एवढ्या संकटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र ऐन पावसाळ्यात हक्काच्या घराची छप्पर उडाल्याने मेस्त्री कुटुंब आता उघड्यावर आले। तरी प्रशासनाने तातडीने पंचनामा पूर्ण केला तरी त्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी त्यांची मागणी आहे। माझा रिक्षा व्यवस्था असल्यामुळे मी घरी नव्हतो, बाहेर गेलेलो। मला बायकोने फोन केला की असं झालं, घर म्हणजे झाड पडलं घरावर, म्हणून आलो आम्ही घरी घाईने। बघितलं तर हे सगळं म्हणजे देवघर तर पूर्णच गेलं। माझं घर होतं ते पण गेलं, बाजूचं घर एक गेलं आणि आई खाली झोपलेली होती। नशिबाने आई वाचली त्याच्यात, म्हणजे झाड पडलं आणि त्याच्यानंतर पत्रे पडले। जरा घाबरली, जरा पायाला ते दुखापत झाली जरा त्याच्या। शासनाने आले व पंचनामा वगैरे करून गेले, तर बघूया कधी काय आहे का। काल साधारण 3:30 पावणे 4च्या दरम्यान चक्रीवादळ आलं, त्याच्यामुळे ते एकदम झाड अशी बुंदा मोठा होता, औदुंबराचं झाड होतं साधारण 45 वर्षापूर्वीचं, आणि ते अचानक 3 घरा कोसळल्यामुळे त्यातल्या त्यात आमच्या देवघराचं खूप नुकसान झालं। आणि दुसरं घरकुल योजनेचं माझी भाऊजाई गिरिजा महादेव मेस्त्री, त्यांचा मुलगा सदाशिव महादेव मेस्त्री यांचं घरकुल योजनेचं घर होतं, ते पूर्ण पत्रे वगैरे पडून नुकसान खूप झालं। ते आज काल पंचनामे शासकीय स्तरावर झालेले आहेत आणि सरपंच महाशय आमचे वैभव चंदवणकर यांनी त्यांच्या घरासाठी पत्र्याची वगैरे मदत केली। आणि इतर आता आमचं JCP लावून वगैरे आम्ही बाकी झाडं तोडण्याचं काम काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून अविरतपणे चंदवणातील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। आणि ते आता आम्ही उच्च पातळीवर आम्ही सर्व युद्ध पातळीवर सर्व JCP आणून काम करत आहोत। पंकज मडई, जनशक्ती, कुडाळ।